चला तर मग आता सुरू करतो बाबांची प्रसिद्ध झालेली 19वी कथा, जी प्रसिद्ध झाली होती मेनकाच्या मे 1976च्या अंकामध्ये. आणि कथेचं नाव आहे एकाकी. रस्त्यावरील रहदारी आता मंदावली होती. फुटपाथवरून जाणारे लोक कुठं नाहीसे झाले होते. रस्त्यावरल्या छोट्या विक्रेत्यांनी जरासं आवर्त घेतलं होतं. नाहीतर हे विक्रेते काचेच्या फ्रेम्स, शाडूच्या मूर्ती, छोटे कपडे असं काहीतरी विकून रस्त्यावर मोठीच गजबज करून सोडत. समोरच्या साडी सेंटरमध्ये सारखीच गर्दी असे. सकाळी 9 पासून ती गर्दी सुरू होई ती रात्री 9 पर्यंत. मग त्या काळात अनेक नमुने पाहायला मिळत. कॉलेज कन्यका, नुकत्याच लग्न झालेल्या मुली, प्रौढा किंवा क्वचित आजीबाई सुद्धा. बाबूरावांचा हा एक छंदच होता. स्वतःच्या स्टेशनरी प्रेझेंटेशन आर्टिकल्सच्या दुकानातल्या स्टूलावर बसून समोरच्या साडी सेंटरकडे पाहत राहणं. क्वचित एखादं गिराईक येऊन त्यात अडथळा आणीत असे. मग गिरायकाला या म्हणणं, काय पाहिजे याची चौकशी बाजूला राही. त्रस्त चेहऱ्याने बाबूराव उठत आणि काय पाहिजे असं बऱ्याच वेळानं विचारत. तोपर्यंत एखादं तापट गिराईक निघून जाईल. त्यांनी मदतनीस म्हणून एक मुलगा मदन ठेवला होता. तो पुढेही गिरायकांची विचारपूस करी. दिवसभर मांडलेला पसारा त्यांना आता आवरायला घेतला होता. खरं पाहिलं असता आता दुकान बंद करायची वेळ झाली होती. मदन चुळबुळ करत होता. बाबूराव स्टूलावर बसले होते. नेहरू शर्ट हातात, सोनेरी पट्ट्यांचं घड्याळ, गळ्यात रुळणारं सोन्याचं लॉकेट. स्वतःच्या प्रतिबिंबाकडं बाबूराव पाहत होते. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला. पांढरे केस आता विरळ झाले होते. त्यांना तेल लावायचं राहून जात होतं. बाबूरावांनी आरशातली नजर उचलली आणि सवयीनं ते साडी सेंटरकडे पाहू लागले. साडी सेंटरची निऑन साईन नाचत होती. एखाद्या उन्मादक कॅबरे डान्सरनं जसं मोहवून टाकावं तशी मोहवत होती. जणू त्या निऑन साईनला वस्त्र नव्हतं. दुकानातून एक प्रौढा थपकत बाहेर येत होती. बाबूराव एकदम चमकले. स्टूलावरून उठले. धोतर सारखं केलं. चष्म्याच्या काचा सोग्यानं साफ करत ते दुकानाच्या दाराशी आले. त्यांनी मदनला दुकान लावण्याची खूण केली. पंपशूवर किंचितसं डावीकडे रेलून ते दुकानाबाहेर आले. गार वाऱ्याचा झोत त्यांच्या अंगावर आला. टेलिफोनच्या खांबाजवळ गजरेवाला उभा होता. मोगऱ्याचा वास दरवळत होता. बाबूराव रस्ता ओलांडून आले. उषा! बाबूरावांनी किंचितशा हलक्या आवाजात हाक मारली. ती दचकली, चपापली आणि तिने हलकेच मागे वळून पाहिले. स्मित करत बाबूरावांनी विचारलं, काय ओळख आहे ना? नसायला काय झालं? तुमच्या दुकानासमोर इतका वेळ तर होते. मग आली नाहीस ते दुकानात? कुठं असतेस सध्या? बोस्टन, स्टेट्स. बाबूराव क्षणभर गप्पच झाले, गंभीर झाले. किती वर्ष अमेरिकेत आहेस? 8 इयर्स. त्याच्या आधी इंग्लंडमध्ये. चल जरा कॉफी घेऊया. रस्त्यात किती वेळ उभं राहणार? बाबूरावांनी तिला चालण्याची खूण खूण केली. लोकांच्या नजरा तिच्यावर खिळत होत्या. मुळातला तिचा गौरवर्ण युरोप अमेरिकेच्या वास्तव्यानं तांबूस झाला होता. ती जराशी स्थूल होती. बिनबाह्याच्या ब्लाऊजचा मोठा गळा आणि मोकळे दंड व पोटाच्या मखमली पट्टा, कोरलेले डोळे आणि रंगवलेले ओठ. नुसती निऑन साईन. टॅक्सी रस्त्यावरून झुलत चालली होती. उश्याचं मखमलीत अंग बाबूरावांच्या अंगाला घासत होतं. टॅक्सीने एक जोरदार वळण घेतलं. ती बाबूरावांच्या अंगावर कोसळली. बाबूराव गालात हसले. ब्रेक्सचा आवाज करत गाडी कॉफी हाऊसपाशी थांबली. हॉटेलात टेप फिरत होती. मंद दिवे विझल्यासारखे लागले होते. सुमिताला भेटायचं आहे? नाही. का? काय करायचं भेटून? आता तुम्ही इथं आहात. मी हजारो मैलावर जाऊन पडले. आय गेट फेड अप. आय वॉन्ट टू फॉरगेट द अफेअर. त्यातलं सारच संपलंय, उषा त्रासिकपणे म्हणाली. बाबूरावांनी खिशातून सिगारेटचं पाकिट काढलं. सिगारेटचा धूर सोडत ते म्हणाले, तुला आश्चर्य वाटेल, पण मीही गेल्या 15 वर्षात तिला भेटलेलं नाही. हां, देन वेअर इज शी? ती नागपुरातल्या एका सधन कुटुंबात सुखी आहे. तिला बिचारीला काहीच माहीत नाही. फक्त एका माणसाला ठाऊक आहे. कोण तो? तिचा सध्याचा बाप, मोहन. माझ्या एका मित्राचा मित्र. त्याने तिला अडॉप्ट केली काय? बाबूरावांनी खिशातून रुमाल काढला, घामेजलेल्या तोंडावर फिरवला. त्यांचं सोनेरी पट्ट्यांचं घड्याळ लकाकलं. मला ठाऊक नाही. फक्त मला एवढंच ठाऊक आहे की ती सुखी आहे. मला मोहनची पत्र येतात. तिचे खूप फोटो माझ्याकडे आहेत. तुझ्यासारखीच दिसते ती. मला मला दाखवता ते फोटो? तिनं आतुरतेने विचारलं. बाबूराव छदमीपणे हसले. मगा म्हणालीस ना, आय वॉन्ट टू फॉरगेट द अफेअर. जयंत, का माझ्या दुःखावर अशा डागण्या देताय? बाबूराव काहीसे गंभीर झाले.
पुण्यातल्या कॉफीचा कप त्यांनी तोंडाला लावला आणि त्या हळूहळू कॉफी पोटात रिचू लागली. सिगारेटचा धूर हेलकावे खात वळसे घेत वर चालला होता. बाबूराव उषाकडे रोखून पाहत होते. ती एखाद्या नटीसारखी दिसत होती. सतीश आलाय का तुझ्याबरोबर? हम्म. मला एकदा बघायचा आहे तुझा नवरा. ब्लॅकमेल करायचा आहे काय? तसं असेल तर हे माझं चेकबुक. 12 चेक्स राहिले आहेत. सर्वावर सह्या करून देते. रागानं लाल हो तिनं पर्समधून चेकबुक काढून त्याच्यापुढे ठेवलं. बाबूराव उठले. थंडपणे त्यांनी आणखी एक सिगरेट पेटवली. काडी विझवत ते म्हणाले, आय वुड हॅव डन इट अर्लियर इफ आय विश्ड. झपझप पावलं टाकत ते हॉटेलच्या बाहेर आले. समोरच्या टॉकीजमधून गर्दीचा लोंढा बाहेर येत होता. त्या लोंढ्याला अंगावर घेत चुकवत ते विषण्णपणे रस्ता चालू लागले. रस्त्यावर तुरळक रहदारी होती. कोपऱ्यावरच्या गाडीवर गरम भजी तळली जात होती. त्याचा खमंग वास असं म्हणतात दरवळून राहिला होता. डोळ्यावरचा चष्मा सावरत मनगटी घड्याळाकडे पाहत ते चालले होते. तृप्ती अपार्टमेंट्स या पाठीकडे पाहत त्यांनी फाटक उघडलं आणि सावकाशपणे जिना चढत ते फ्लॅट समोर आले. लॅच उघडून आत आले. बटन दाबताच मंद निळा उजेड पसरला. निळे कोच भिंतीला टेकून आरामशीरपणे बसले होते. टिपावरच्या काचेत निळ्या वॉल लॅम्पचं प्रतिबिंब पडलं होतं. बाबूरावांनी सिगरेट शिलगावली आणि कपाटाच्या खालच्या कप्प्यातून व्हिस्की आणि सोडा घेऊन ते कोचावर बसले. व्हिस्कीच्या बाटलीवरचा पांढरा गोळा खिंकाळत होता आणि सोड्याच्या बाटलीतील फसफसणारी मदनिका शरीराचे वळसे फिरून फिरून दाखवत होती. ते जळजळीत मद्य पोटात गेल्यावर बाबूरावांना हुशारी आली. उषानं त्यांचा चांगलाच अपमान केला होता. क्षणभर तो ते विसरले. स्मृतीपटलावर हिरवळ उमटू लागली होती. 53 साल, आजपासून 17 वर्ष. शनिवारातल्या देवधरांच्या वाड्यात आपण राहायला आलो होतो. बाजारपेठेतल्या एका दुकानात आपल्याला काम मिळालं होतं. मामाच्या ओळखीनं. खरं म्हणजे मामानं आपल्याला घरातून घालवलंच. ना आई ना बाप, ना भाऊ ना बहीण. दिवसाकाठी एक वेळ जेवण, संध्याकाळी जमलं तर भात करायचा. एकाकी जीवन मोठं असंही होतं. 28शीला आलेलं वय, लग्नाचं वय. एक दिवस संध्याकाळी कोणतीही स्त्री आपल्या खोलीच्या दारापाशी उभी राहिली. तुमच्याकडे काड्यापेटी आहे का? माझी कुठं सापडतच नाही, ती घाईघाईनं बोलत होती. आपण क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिलो आणि उत्साहानं तिला काड्यापेटी दिली. का कोण जाणे आपल्याला तिच्या डोळ्यात कारुण्य दिसलं. दिसायला ती खूप देखणी होती. तरतरीत नाक, कोरलेल्या वाटाव्या इतक्या रेखीव भुवया आणि छोटी नाजूक जीवनी. क्षणभर आपण बावचळलो. स्टोववरचं आधण उतरायचं विसरलो. स्वतःची चुटकी वाजवत आपण मनाशी म्हणालो, ती काडीपेटी द्यायला परत येईल का कुणा लहान मुलाबरोबर पाठवेल. पण तसं असतं तर पहिल्यांदाच कोणीतरी लहान मुलं आलं असतं. जराशाने तीच पुन्हा आली. पुन्हा तिचं तेच रेखीव दर्शन, तीच डोळ्यांची उघडमीट आणि ओठांची धनुकली. तोच बांधला, तेच रूप. एकटेच राहता तुम्ही? हो, एकटाच आहे मी. काही अडचण वाटली तर मागच जा माझ्याकडं. हो, शेजारीच राहता का तुम्ही? ती खूप हसली, अगदी छोट्या मुलीसारखी. तुम्हाला माहित नाही, हे मधलं दार उघडलं की माझं घर. आता 8 दिवस मी बघते तुम्हाला आणि तुम्ही नाही पाहिलं एकदाही म्हणजे नवलच आहे बाई. तिनं आपली तर्जनी ओठावर ठेवली आणि ती एकटक आपल्याकडे पाहू लागली. आपल्या हृदयाचा एक ठोका चुकला. क्षणभर काही वेगळंच वाटलं. कानशीला गरम झाली. आपण हसलो. तिला आत या म्हणालो. दिवसामागून दिवस जात होते. आपला बुजरेपणा कमी झाला होता. तिच्याशी उषाशी परिचय आता खूपच वाढला होता. तिच्या बोलण्यातून सारखी व्यथा प्रकट होईल. तिचं लग्न होऊन 6 महिन्यातच तिच्या नवऱ्याला परदेशी नोकरी लागली होती. तो तिला न्यायला परत येणार होता किंवा विमानाचं तिकीट पाठवणार होता. पण 3 वर्षात त्याचं एकही पत्र आलं नव्हतं. ती कुठल्या तरी शाळेत नोकरी करत होती. स्वतःचं पोट भरत होती. तिनं स्वतःच्या आईला आणलं होतं. पण साध्या निमोनियाचं निमित्त होऊन ती त्याच वाड्यात वारली होती. तिच्या व्यथा ऐकून आपल्या हृदयाला पीळ पडे. का कोण जाणे आपल्याला तिच्याबद्दल आत्मीयता वाटे, जवळीक वाटे. ती अगदी अगतिक होती. तिनं जे आयुष्य पत्करलं होतं ते जोगिणीचं होतं. तिची खात्री होती परदेशी गेलेला नवरा आता तिच्याकडं कधीच वळणार नव्हता. 3 वर्षात ज्याचं साधं 4 ओळीचं पत्र नाही आलं, तो तसाच बिनलग्नाचा राहिला असेल का? नकळत आपलं एकाकी आयुष्य तिच्या आयुष्यात विणलं जात होतं. जवळीक निर्माण होत होती. 2 पांढरे झगमगीत ढग जणू आकाशात विहार करता करता एकत्र आले होते. निश्चित दिशा नव्हती, काही इप्सित नव्हतं. जुलै महिन्यातली अशीच एक कातरलेली संध्याकाळ. आभाळ काळ्या कबऱ्या ढगांनी नुसतं भरून गेलं होतं.
पाऊस कोसळत होता. वाड्यात पाणी साठलं होतं. अंधार नुसता माजला होता. दारातलं सोनचाफ्याचं झाड मोठ्यानं हेलकावे खात होतं. पावसाचं पाणी आवाज काढीत होतं. टप्पोरे थेंब नाचत होते. पागोळ्या गळत होत्या. आपल्या कौलारू खोलीत आता थेंब थेंब गळू लागलं होतं. आपण त्या थेंबाकडे पाहत पहुडलो होतो. इतक्यात मधलं दार वाजलं. आपण चमकलो. कारण अद्याप आपण मधलं दार कधी उघडलं नव्हतं, की तिने कधी वाजवलं नव्हतं. आपण हळूच कडी काढली. दार उघडलं. तो तिनं तिचं शरीर आपल्या अंगावर झोपून दिलं. आयुष्यातला स्त्रीचा पहिला स्पर्श. स्पर्श कुठला? आलिंगन. जयंत, मला आता हा एकाकीपणा नाही सहन होत. म्हणून ती हमसून हमसून रडू लागली. क्षणभर आपण तिला प्रेमानं थोपटलं आणि पाऊस मारा करत होता. पागोळ्या नाचत होत्या. कौलातून पाणी टपकत होतं. सोनचाफ्यांच्या पानावर पाऊस चौघडा वाजवत होता. पावसात आता वारं शिरलं होतं. पाऊस पिंगत होता, हिंकळत होता. रातकिड्यांनी सूर धरला होता. अंधार झिरपत होता. टप, टप, टप. ती अंधारी रात्र. बाबूराव स्वतःशी खूप मोठ्याने हसले. त्यांनी फ्रीजमधून बर्फाचे क्यूब्स काढले आणि ग्लासात ठेवून त्यावर व्हिस्की ओतली. व्हिस्की ऑन द रॉक्स. एक एक गुटखा पेटवत होता, जाळत होता. सिगारेटच्या धुरांची वलय झेपावत होती. डोळ्यांच्या पापण्या जड होत होत्या. पाय हलकं वाटत होते. लालबुंद झालेले डोळे भूतकाळ पाहत होते. सारं कसं नुकतंच डोळ्यासमोर घडल्यासारखं. आपण आता उषाबरोबर राहायचं ठरवलं होतं. बोलून चालून ती विवाहित स्त्री होती. आपण एक अविवाहित तरुण, ज्याला कोणी नव्हतं. मग लग्न करायची काय जरूर होती? खरं पाहिलं असता आपण आयुष्याकडे इतक्या गंभीरपणे कधीच पाहिलं नव्हतं. एक दिवस आपण तो वाडा सोडला. कारण ती लोकांची कुजबूज, ते वातावरण, तिरस्कारी नजरा, वाड्यातल्या सगळ्यांनी आपल्याशी बोलणं तर सोडलं होतंच. पण एके दिवशी खुद्द मालकांनी आपल्याला सुनावलं होतं आणि जागा सोडायला सांगितलं. काळाची चक्र फिरत होती. अव्याहतपणे दिवस चालले होते. आपण आता 4 पैसे जवळ बाळगून होतो. जगाबद्दलची पर्वा तर केव्हाच संपली होती. स्टेशन रस्त्यावर दुकानासाठी एक जागा पाहिली होती. महत्वाकांक्षा झेपावत होती. दुकानाचा मुहूर्त केला आणि उषानं लाजत लाजत सांगितलं. आपण खूप आनंदलो. एकाकी माणसाच्या आयुष्यात काहीतरी नवीन, वेगळं घडत होतं. जगायला भाग पाडणारं काहीतरी घडत होतं. प्रेमाचे अतूट धागे आता वस्त्र विणत होते. आपण तिचे तरतऱ्याचे डोहाळे पुरवत होतो. उषाला निसर्गाचं फार प्रेम. गावाबाहेर लांब आपण फिरत असू. उषा नदीत पाय सोडून बसे. क्वचित आपल्या अंगावर पाणी उडवे. टेकडीवरचं गार वारं अंगावर घेई. एखाद्या अल्लड मुलीसारखी चिंच खाई आणि क्वचित पोटाच्या भारानं गंभीर होई. मुलगा की मुलगी हा विचार तिला केव्हाच स्पर्शला नाही. निदान आपल्याजवळ तरी ती कधी बोलली नाही. सुमिताचा जन्म झाला. आपल्याला गृहस्थाश्रमाचं फळ मिळाल्यासारखं वाटलं. पण पण मनातून डाचत होतं. उषा ही आपली कायदेशीर पत्नी नाही. तिला झालेली मुलगी जरी आपली असली, तरी त्या मुलीची आई कुणा दुसऱ्याची बायको आहे. आपल्या आयुष्यावर कोणतरी कवडसा धरलेला आहे. सावलीसारखं कोणतरी आपल्या मागून येतंय. आपण कित्येकदा असे खिन्नपणे बसत राहत असू. दुकानात गिऱ्हाईकं येत आणि जात. समव्यावसायिक लोक म्हणत, "बाबूराव, दुकानात लक्ष नाही तुमचं." आपल्या आयुष्यात एक दिवस असा उजाडला, की त्यातील क्षण कायम लक्षात राहण्यासारखा घडला. मऊ मऊ हिरवळीतून चालताना त्यातील मुंग्यांच्या वारुळाला पाय लागावा आणि साऱ्या मुंग्यांनी चारही बाजूंनी डसावं, तसं घडलं. त्या दिवशी आपल्याला बरं वाटत नव्हतं. दुकान लवकर बंद करून आपण घरी परतलो. पाय कसे जड झाले होते. मार्ग सरत नव्हता. वाटत होतं घरी जाऊन पडावं. 1-2 दिवस दुकान उघडूच नये. दारात जाऊन उभं राहिलो. स्वयंपाकघरात उषा पाठमोरी उभी होती. कुणाचं तरी पत्र वाचत होती. आपण उंबरठ्यातच थबकलो. कवडसा पडला होता. सावली पाठ धरून राहिली होती. जराशानं तिने पत्र छातीशी धरलं आणि ती मुसमुसून रडू लागली. दुरूनच आपलं लक्ष खाली टाकून दिलेल्या पाकिटाकडे गेलं. परदेशातून आलेलं पत्र. सतीशचं पत्र. कोणतरी हितशत्रूनं रिडायरेक्ट केलेलं पत्र. त्याच पावली आपण बाहेर आलो आणि कधी नव्हत आपण युसुफच्या अड्ड्यावर खूप प्यालो. पडून राहिलो. बहुधा शुद्ध हरपली असावी. जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. आभाळात वीज चमकत होती. ढग आदळत होते. समोरच्या चिंचेच्या झाडावर जणू कोणी भूत बसलं होतं. आपण गडबडीनं उठलो, घराकडे निघालो. घराचं दार ओठलेलं होतं. पाळण्यात सुमिता गाढ झोपलेली होती. शेजारी दुधाची बाटली भरून ठेवलेली होती. स्वयंपाकघरात आपलं जेवायचं पान झाकून ठेवलं होतं. आपण घरात वेड्यासारखे फिरत होतो. विस्कटून टाकलेल्या घरट्याप्रमाणे सगळीकडे दिसत होतो. उषा कुठं दिसत नव्हती.
आपण जेवायच्या ताटावरचं झाकण उचललं. ताटात एक चिठ्ठी ठेवलेली होती, घाईत खरडलेली. प्रिय जयंत, जशी तुमच्या एकाकी आयुष्यात आले, तशी तुमच्या आयुष्यातून निघून जात आहे. पण तुम्ही आता एकाकी नाही. तुमची सुमिता तुमच्याजवळ ठेवली आहे. माझ्यावरच्या प्रसंगाची तुम्हाला कल्पना आली असेलच. सतीशचं मला पत्र आलं आहे. गेली 5 वर्ष बिचारे परदेशात हेरगिरीच्या खोट्या आरोपावरून तुरुंगात होते. तुमच्यावर मी मनापासून प्रेम केलं, तुमचा संसार मांडला. पण तुमच्याबरोबर 7 पावलं चालले नव्हते मी. मी निघून जात आहे. माझं कर्तव्य मला केलंच पाहिजे. तुमची उषा. बाबूराव भूतकाळाच्या धुंदीतून जागे झाले. रात्र खूप झाली होती. बाहेर गुरखा काठी आपटत होता. गार वारं सुटलं होतं. बाबूरावांनी पाहिलं, बाटलीत आता फक्त 2 पेग शिल्लक राहिले होते. त्यांनी बाटली तोंडाला लावली आणि त्या अंधारात पडून राहिले. रात्र चढत होती. वारा सुटला होता. पाचोळा खुरडत वाजत होता. सकाळी बाबूराव बेलच्या आवाजाने जागे झाले. क्षणभर त्यांना वाटलं, आपल्याकडे कोण येणार. त्यांनी दार उघडलं. जिचा विचार करत त्यांनी रात्र घालवली होती, ती उषा दारात उभी होती. तिनं आधी साडी नेसली होती. चेहऱ्यावर पूर्वीचं निरांजनाचं पावित्र्य. बाबूरावांना गडबडल्यासारखं झालं. आत ये म्हणणंही त्यांना सुचलं नाही. जयंत, मला क्षमा करा. मला तुम्हाला दुखवायची इच्छा नव्हती. ती खिन्नपणे कोचावर बसत म्हणाली. तुम्हाला आणि सुमिताला सोडताना मला काहीच वाटलं नाही असं वाटलं तुम्हाला? पोटचा गोळा सोडून जाताना मला दिसत होतं ते वैराण झालेलं माझ्या नवऱ्याचं आयुष्य. तुमच्या हातात सुमिताचं भवितव्य सुरक्षित होतं. मी दुसरा संबंध जोडला असं त्यांना कळलं असतं तर त्यांनी खचितच आत्महत्या केली असती. तिच्या डोळ्यात पाणी साचलं होतं. पूर्व आयुष्याच्या आठवणीनं भारावलेले बाबूराव तिच्याकडे पाहत होते. जयंत, माझं मन मला किती खातंय तुम्हाला सांगू. एकीकडं तुमचं आणि सुमिताचं आयुष्य बर्बाद केलं म्हणून वाईट वाटतं आणि दुसरीकडून नवऱ्याशी प्रतारणा केली म्हणून वाईट वाटतं. मला क्षमा करा जयंत. माझ्या सुमिताचा निदान एखादा फोटो दाखवा. बाबूरावांनी सिगरेट शिलगावली आणि टेबलाच्या खणातून त्यांनी फोटोंचा अल्बम काढून तिच्यापुढे धरला. सुमिताचे अनेक फोटो, वेगवेगळ्या वयातले, वेगवेगळ्या मूडमधले. अल्बमच्या शेवटच्या पानावर उषाचा हसरा फोटो आणि त्याच्याजवळ ठेवलेलं मोराचं पीस. तिला बडबडून आलं. अल्बम छातीशी कवटाळत ती ओक्साबोक्शी रडू लागली. जयंत, मला आता सुमिताला पाहायचंय. तिला घ्या ना बोलून. बाबूरावांनी खिन्नपणे नकारार्थी मान हलवली. उषा, सुमिताला आपलं खरं आई-वडील ठाऊक नाहीत आणि तिला जर सत्य कळलं तर काय होईल सांगता येत नाही. नाही जयंत, मला तिला आई म्हणून तोंड दाखवायला जागा नाही, पण मला तिला नुसतं पाहायचंय. तू ज्या पावली इथं आलीस त्या पावली परत जा. माझ्या एकाकी आयुष्यात एकच साथ आहे, ती सुमिताच्या, या अल्बमची आणि मोरपिसासारख्या जपून ठेवलेल्या तुझ्या आठवणींची. या फोटोकडेच पाहण्यात सुख आहे. प्रत्यक्षात भेटी झाल्या तर माझ्यासारखा दुःखी कोणी नाही. पाण्यानं भरलेले दोघांचे डोळे परस्परांच्या नजरा चुकवत होते. पूर्वेकडून सोनेरी किरणं घरात शिरत होती. वेगळीच शांतता पसरली होती. उषा परत जाण्यासाठी मागं सरकत होती.